बारामतीची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. सुप्रिया सुळेंचं आता जवळजवळ 2 दशकांचं ॲक्टिव्ह राजकारण आहे, राज्यसभा, लोकसभा. पण तरी असं बघितलं जातं या निवडणुकांकडे की सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्हालाही असं वाटतंय? माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. त्याच्यामुळे हे इलेक्शन अर्थातच त्या प्रवासातला एक भाग आहे. पण बारामतीमध्ये आता म्हणजे पहिल्यांदा घडतं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकदा पक्षांतर्गत नेते सोडून जाणं हा प्रकार आपण बघितला आहे. 2 वर्षांपूर्वी शिवसेनेचे 2 गट झाले. आता तोच प्रकार राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा बघितला. असं कधी आम्ही राजकारणात शरद पवारांना पक्षांतर्गत कोणी मोठं चॅलेंज दिलं असं कधी घडलं नव्हतं, जे पहिल्यांदा घडलं आहे. त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे. असं नाही मला वाटत. आदरणीय पवारसाहेबांना अनेक चॅलेंजेस आयुष्यात त्यांनी पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे हे एक वेगळं चॅलेंज आयुष्यातच असतं. घरातनं येणारं चॅलेंज हे जास्त मोठं नसतं? मला असं नाही मला वाटत, कारण का आम्ही राजकारणातला घरातला खेळ समजतच नाही. राजकारण ही सेवा आहे या देशामध्ये, आणि देशाची सेवा करत असताना त्याच्यात नाती ही प्रेमाची आणि विश्वासाची असतात. आता आदरणीय पवारसाहेबांचं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं, पण त्यांचा पुत्र म्हणून आजही जेव्हा चव्हाणसाहेबांचा उल्लेख केला जातो तेव्हा चव्हाणसाहेबांनंतर त्यांचा मानसपुत्र एकच आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपला प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं पर्सनल आयुष्य हे 2 वेगळं असतं. पण कधी कधी ना क्रॉस रोड्स येतात आयुष्यात. म्हणजे राजकारणात तुम्ही किती जरी म्हटलं वेगळं ठेवायचं, म्हणजे याच्यापूर्वी जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू झाला असेल किंवा तुम्ही बोलला असाल माध्यमांशी, आमच्या सहकाऱ्यांशी बोलला असेल, तुमच्याकडनं किंवा पवारसाहेबांकडनं एक गोष्ट मी नेहमी ऐकली की मी परिवार आणि राजकारण हे वेगळं ठेवतो. पण आता कदाचित ते क्रॉस रोडला आलेलं आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही बघतोय बाहेर, तुम्हालाही ते वाटत असेल, कारण तुमच्या काही स्टेटमेंट्समधनं किंवा पक्षातल्या इतर नेत्यांकडून येणारे स्टेटमेंट्स त्याच्यातून ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आता आलंय असं क्रॉस रोडला राजकारण आणि परिवार असं वाटतंय सुप्रिया सुळेंना? माझ्या नाही, माझ्या आयुष्यात क्रॉस रोड असा आलेलाच नाही आहे. कारण का मला असं वाटतं आयुष्यात जसं वय वाढतं तसं विचार आणि प्रगल्भता ही विचारात आलीच पाहिजे. त्यामुळे जर ते 35, 40, 45 वर्षात जो विचार करत होतो तो जर 50शीला आपण बदलला नाही किंवा त्याच्यातून शिकलो नाही तर मॅच्युरिटी शब्दाला काहीच अर्थ राहत नाही ना. एक दुसरं जबाबदाऱ्या असतात. इलेक्शन काही एका व्यक्तीचं फक्त नसतं, आपल्याबरोबरचे सहकारी. आणि मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आणि माझ्यासाठी महत्त्वाची तो म्हणजे विचार. त्याच्यामुळे ही लढाई वैचारिक आहे, ही कौटुंबिक माझ्यासाठी तरी नाही. आणि कुटुंब हे कुटुंबच असतं, आणि विचारी त्याच्याशी निष्ठा हे ठेवणं माझ्यासाठी महत्त्वाचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.